नमस्कार मित्रांनो, शुभटेक 879 तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यांना ऐकून तुम्ही म्हणाल आय विश आय न्यू दिस बिफोर। सो लेट्स स्टार्ट। इंग्लिश शिकणाऱ्या खूप लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना इंग्लिश समजतं पण बोलता येत नाही, कारण त्यांच्या डोक्यात रॉ मटेरियल नसतं। आता जर घरात राशन नसेल तर जेवण बनवू शकतो का? तसंच आपल्याकडे शब्द नसतील तर मग आपण बोलणार कसं? अजून एक गोष्ट, कुठला शब्द कुठे वापरायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। म्हणजे आता घरात राशन असेल पण जेवण बनवता पण तर आलं पाहिजे ना। तसंच जर आपल्याकडे शब्द असतील मग त्यांना कुठे वापरायचं हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे। आणि कुठलीही भाषा प्रॉपरली नीटली बोलायसाठी ती रिअल लाईफमध्ये यूज करावी लागते। डेली लाईफमध्ये बोलताना लोकांची इंटरॅक्ट करताना ती भाषा यूज करावी लागते, नाहीतर त्याची प्रॅक्टिस नाही राहत। आता ही गोष्ट मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी सांगितली आहे। मी माझ्याबद्दल बोलायला गेली तर मी जेव्हा इंग्लिश बोलायला सुरू केलं होतं मी खूप बेसिक वर्ड्स यूज करायचे, एकदम बेसिकवाले, आणि मग त्यांनाच यूज करून बोलायचं आहे। नंतर थोड्या वेळानंतर मला असं समजलं की मला चांगले आणि ॲडव्हान्स शब्द यूज करायला नाही जमत आहेत, आणि इंग्लिश बोलता बोलता मला खूप मध्ये विचार करायला लागतो की आता इकडे कुठला शब्द वापरू, तिकडे कुठला शब्द वापरू। तर ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी मी बुक्स वाचायला सुरुवात केली, प्लस तशा लोकांना ऑब्झर्व करायला लागली ज्यांची इंग्लिश खूप जास्त चांगली आहे। मी त्या लोकांना ऑब्झर्व करायला सुरुवात केली आणि त्यांचे वर्ड्स आणि त्यांचे बोलण्याची पद्धत मी कॉपी करू लागली, आणि ते कॉपी करून मी माझ्या इंग्लिशमध्ये यूज करायला लागली। असं करता माझी इंग्लिश सुधारली आणि आता मी तुम्हाला हे सगळं शिकवते। तर मला हे सगळं शिकवायला कोणी नव्हतं म्हणून माझा खूप टाईम वेस्ट गेला, आणि मी हे बोलायची आय विश आय न्यू दिस बिफोर। म्हणजे मला हे सगळं पहिले माहिती असतं तर मग माझा एवढा टाईम वेस्ट गेला नसता। म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे, ज्याने की तुमचा पण टाईम वेस्ट होणार नाही आणि तुम्ही फ्युचरमध्ये असं कधीच बोलणार नाही की आय विश आय न्यू दिस बिफोर। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कामाची वाटली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की मी अजून काय काय इम्प्रूव्ह करू शकते आणि तुमच्यासाठी अजून काय नवीन आणू शकते। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप लर्निंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.